अनाथ माझं नाव आहे. तुला जर 12 परसाच्या खड्ड्यात गाडला नाही तर गोपीचंद पडळकर माझं नाव नाही. जयंत पाटलांनी पडळकरांना दिलेल्या आव्हानाला झी24 तासच्या टू द पॉइंट मधून पडळकरांचं प्रति आव्हान. तुला खड्ड्यात गाडला नाही तर पडळकर माझं नाव नाही. कवितेतून पडळकरांचा पाटलांना इशारा. जयंत पाटलांनी अनेक ठिकाणी जमिनी हडपल्या. झी24 तासच्या टू द पॉइंट मधून पडळकरांचे जयंत पाटलांवर खळबळजनक आरोप. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचाही इशारा. सांगलीतले साखर कारखाने जयंत पाटलांनी हडपले. टू द पॉइंट मधील कार्यक्रमातून पडळकरांचा जयंत पाटलांवर खळबळजनक आरोप. चौकशीची मागणी. समोरच्याला टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम करतो. गोपीचंद पडळकरांचा झी24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमातून जयंत पाटलांना इशारा. वैयक्तिक टीकेला आपला विरोध. जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर वादावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. कुणीही वैयक्तिक टीका करू नये, फडणवीसांचा सल्ला. स्वबळावर लढण्याचा निर्णय. जिल्हा पातळीवर भाजपच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय. महायुतीमध्ये आहोत याचं भान ठेवून लढा. देवेंद्र फडणवीसांचे पदाधिकाऱ्यांना आदेश. आनंद देणारं ठाणं आता ठेकेदारांचं झालंय. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. शिंदेंच्या दरेगावच्या हेलिकॉप्टर दौऱ्यावरूनही घणाघाती टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार. पंतप्रधान मोदी आणि जेपी नड्डांच्या नेतृत्वामध्ये बैठकीचं आयोजन. मराठा ओबीसींपाठोपाठ आता आरक्षणासाठी वंजारी समाजही रस्त्यावर. एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी आज राज्यभर चक्काजाम आंदोलन. सर्व लोकप्रतिनिधींनाही सहभागी होण्याचं आवाहन. मुंबईतील मेट्रो 2 आणि मेट्रो 7च्या वेळापत्रकामध्ये आजपासून बदल. सकाळची पहिली मेट्रो 1.5 तास उशिराने सुरू होणार. मेट्रो 9च्या सुरक्षा चाचण्या सुरू असल्यानं वेळेमध्ये बदल. पाकिस्तानातल्या पेशावरमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांचा हल्ला. हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी झाल्याची माहिती. तर लष्करी कारवाईमध्ये 6 दहशतवादी ठार.